नमस्कार, मी निशा तुम्हा सर्वांचं आपल्या घरगुती भोजन या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण आप्पे पात्रामध्ये पार्लेजी बिस्किट टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवतोय, जी की अगदी लहान मुलांना तर फारच जास्त आवडेल आणि रेसिपी पाहताच तुम्ही करायला घ्याल इतकी जबरदस्त आहे आणि 10 मिनिटांमध्येच तयार होते. त्यासाठी काय करायचं, इथे आपल्याला पार्लेजी बिस्किट घ्यायचे आहेत. तर हे 5 वाले पुडे आहेत, त्यामुळे 4 पॅकेट मी घेतलेले आहेत. 10 वाले तुम्ही बिस्किट वापरणार असाल तर 2 पॅकेट पुरेसे आहेत. आता आपण सर्व बिस्किटचे पुडे फोडून घेऊया. यामधील बिस्किटं काढून घेऊया. चला मंडळी, तोपर्यंत तुम्ही आपल्या घरगुती भोजन या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. पहा, इथे आपण सर्व बिस्किट या पॅकेटमधून काढून घेतलेली आहेत. आता आपल्याला हे बिस्किट तोडून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला बिस्किटाचे तुकडे करायचे आहेत. सर्व बिस्किटं इथे आपण अशा पद्धतीने तोडून घेऊया. तर पहा, इथे आपण ही सर्व बिस्किटं व्यवस्थित अशी तोडून घेतलेली आहेत. आता इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. यामध्ये ही तोडलेली सर्व बिस्किट टाकायची आहे आणि आता झाकण लावून आपण मिक्सरला हे बिस्किट वाटून घेऊया. याची अशा पद्धतीची पावडर करून घ्यायची आहे. सर्व बिस्किट आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे. आता या बिस्किटाच्या पावडरमध्ये आपल्याला 1 कॉफीचं पॅकेट टाकायचं आहे, म्हणजे 1 चमचा कॉफी पावडर घालायची आहे. छोटं पॅकेट असतं ते संपूर्ण पॅकेट आपण यामध्ये घालूया, म्हणजे 1 चमचा कॉफी पावडर आहे. आता कॉफी पावडर यामध्ये आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून झालं. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे दूध. 1 वाटी नॉर्मल टेम्परेचरचं, रूम टेम्परेचरचं इथे मी दूध घेतलेलं आहे. थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. दूध घालून व्यवस्थित मिक्स करायचं आणि याचं मिश्रण तयार करून घेऊया. तर पहा, इथे आपलं अशा पद्धतीचे हे मिश्रण तयार होत आहे. यामध्ये आणखीन 1 चमचा आपल्याला दूध घालावे लागणार आहे, जेणेकरून मध्यम अशा स्वरूपाची याची कन्सिस्टन्सी तयार होईल. म्हणजे टोटल 1 वाटी आपल्याला यामध्ये दूध लागतं. तर पहा, इथे आपलं अशा स्वरूपाचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अशा स्वरूपाची आहे. आता ना आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटाकरता आपण हे झाकून ठेवूया. तोपर्यंत इथे आप्पे पॅन घ्यायचा आहे. आता आपल्याला आप्पे पॅनला, म्हणजे सर्व साच्याला व्यवस्थित असे तूप लावून घ्यायचं आहे. संपूर्ण साच्याला आपण तूप लावून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारही नक्कीच मानता येतील. पहा, इथे आपण सर्व साच्यांना व्यवस्थित असे तूप लावून घेतलेले आहे. आता हे तयार केलेलं मिश्रण आहे, यावरचं झाकण काढूया. हे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. छान असं मिश्रण आपलं हे भिजलेलं आहे. यामध्ये आपल्याला छोटा अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि अगदी चिमूटभर असं आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. पहा, सोडा घातल्यानंतर हे मिश्रण छान हलकं फुलकं असं झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अशा स्वरूपाची झालेली आहे. तर मंडळी, आज आपण बनवतोय या बिस्किटांपासून आप्पे पॅनमध्ये मिनी केक बनवणार आहोत, जे की चवीला खूप छान लागतात. गॅसवरती तवा ठेवायचा आहे. तवा गरम झाला की त्यावरती आपल्याला आप्पे पॅन ठेवायचं आहे आणि गॅस मध्यम ठेवायचा आहे. आता या सर्व साच्यामध्ये आपल्याला तयार केलेलं मिश्रण भरून घ्यायचं आहे. कढईने आपण हे मिश्रण भरून घेऊया. तर मंडळी, हे जे केक आहेत ना, ते झटपट असे तयार होतात. अगदी 15 मिनिटामध्ये तयार होतात. बऱ्याच वेळेस काय होतं ना, की लहान मुले बाहेरचं केक खायला मागतात. तर अशा वेळेस त्यांना अनहेल्दी केक देण्यापेक्षा घरीच असा केक बनवून पहा, झटपट तयार होतो आणि चवीलाही खूपच छान लागतो. लहान मुलांना तर हा केक फार आवडेल, इतका चविष्ट असा हा केक बनतो आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होतो. अगदी 20-25 रुपयामध्ये आपला हा पार्लेजी बिस्किटचा मिनी केक तयार होतो. आता आपण सर्व साच्यांमध्ये पहा, हे मिश्रण भरून घेतलेलं आहे. यावरती मी असे बदामाचे तुकडे टाकते. तुमच्याकडे टुटी फ्रुटी असेल तर ती तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा मग डेअरी मिल्क असेल तर डेअरी मिल्कसुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकता. पहा, यावरती मी बदाम टाकलेला आहे. आता झाकून ठेवूया.
15 मिनिटे आपल्याला मध्यम गॅसवरती हे ठेवायचं आहे. एक 15 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढूया. पहा मस्त असे आपले हे केक टम्म असे फुगलेले आहेत. आता आपण या पॅनमधून काढूनही पाहूया. पाहू शकता अगदी मस्त असा आपला गुबगुबीत टम्म असा हा केक तयार झालेला आहे. पाहू शकता केक छान व्यवस्थित असे बेक झालेले आहेत. अगदी झटपट 15 मिनिटांमध्ये आपले पार्लेजी बिस्किटापासून हे मिनी केक तयार झालेले आहेत. पाहू शकता जितके दिसायला सुंदर दिसतात ना तितके चवीलाही खूपच अप्रतिम आणि छान झालेले आहेत. आता हे सर्व केक आपण यामधून काढून घेऊया. लहान मुलांना असे हे मिनी केक फारच आवडतील. तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने पार्ले बिस्किटपासून केक नक्की ट्राय करा. पाहू शकता अगदी मस्त सॉफ्ट मऊ लुसलुशीत आपले हे केक तयार झालेले आहेत. आता यावरती आपण थोडंसं चॉकलेट सिरप टाकूया. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचं नाही टाकले तरी चालेल. अगदी थोडंसं मी यावरती टाकते जेणेकरून आणखीन चविष्ट असे हे केक तयार होतील आणि चवीला छान लागतील. थोडंसं चॉकलेट सिरप टाकलेलं आहे. पाहू शकता मस्त असे आपलं पार्ले बिस्किटचे हे एक मिनी केक तयार झालेले आहेत. अगदी मऊ लुसलुशीत आणि स्पंज असे आपले हे बिस्किटचे केक तयार झालेले आहेत. पाहू शकता. आता मी तुम्हाला हा केक तोडूनही दाखवते. पाहता क्षणी तुम्हाला समजलं असेल की केक किती मऊ लुसलुशीत असा झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. मला खात्री आहे तुम्हाला आपली आजची रेसिपी जरूर आवडली असेल. जरासुद्धा आवडली असेल ना एक लाईक नक्की करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन चॅनेलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. चला मंडळी आपण भेटूया आपल्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. चला मग बाय बाय.